चला, आता पहिला मुद्दा मी तुम्हाला काय सांगितलं बघा, सरळ मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या क्रमाबद्दल बोलतोय। तुम्हाला बऱ्याचदा कधी कधी या क्रमावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत। मग बघा, राज्य निर्मितीचा क्रम पाहत असताना तुम्हाला मी सांगितलंय, सुरुवातीला तुमची बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे, त्यानंतर बघा बॉम्बे प्रांत आहे, मुंबई राज्य आहे, द्विभाषिक मुंबई राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्य। हा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा काय बघा जो क्रम आहे तो क्रम त्या ठिकाणी तुम्हाला सांगावा लागतो। आता पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा। चला मग आता थोडक्यात आपण जर आपल्या IBPS आणि TCS पॅटर्नचा जर विचार केला तर या पॅटर्ननुसार भूगोलमधलं तुमचं पहिलं प्रकरण आहे राज्य निर्मिती, आपण त्याला सुरुवात केलेली आहे। आता मी तुम्हाला सांगितलं बघा, या ठिकाणी बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनले बाळासाहेब गंगाधर खेर, त्यानंतर या मुंबई राज्याचे दोन मुख्यमंत्री होते, एक आहे बाळासाहेब गंगाधर खेर आणि दुसरे कोणते बघा त्या ठिकाणी मोरारजी देसाई। आता पहिला मुद्दा असा आहे, जर तुम्ही या मद्रास प्रांताबद्दल बोलले, जिथे तुम्हाला मी बोलत होतो बघा, तर या मद्रास भागामध्ये त्या ठिकाणी तमिळ भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती। कोणती भाषा? तमिळ। आणि मग या तमिळ भाषिकांनी काय केलं बघा, एक मागणी केली की मद्रास प्रांतातून तुम्ही काय करा, ह्या तमिळ भाषा बोलणाऱ्यांचं एक वेगळं राज्य निर्माण करा। म्हणजे सरळ सरळ यांनी काय केलं बघा, भाषेनुसार या ठिकाणी नवीन राज्याची निर्मिती करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि मग ह्या बाबीचा अभ्यास करण्यासाठी काय केलं बघा, सरकारने 1953 मध्ये एक कमिशन नेमलं बघा, ज्या कमिशनचं नाव लक्षात ठेवा, म्हणजे आपण त्याला भाषावार राज्य निर्मिती आयोग म्हणूया। आणि त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते बघा त्या ठिकाणी फाजल अली। मग 1953 मध्ये फाजल अली कमिशन नेमलं आणि 1955 मध्ये काय केलं बघा, या कमिशनने आपला अहवाल सादर केला आणि मग या फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार काय केलं बघा, 1900 या ठिकाणी 56 मध्ये भाषेनुसार अजून एक राज्य निर्माण केलं बघा, ज्या राज्याचं नाव लक्षात ठेवा, द्विभाषिक मुंबई राज्य। मग आता जर तुम्ही या द्विभाषिक मुंबई राज्याचा जर कालखंड बघितला, 1956 ते 1900 काय बघा त्या ठिकाणी 60 हा या द्विभाषिक मुंबई राज्याचा कालखंड आहे। आता एक 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बघा। आता इथं सरळ मी तुम्हाला सांगितलंय, द्विभाषिक म्हणजे डिबल लँग्वेज त्या ठिकाणी बोलणाऱ्या लोकांचा हा प्रांत आहे किंवा हा त्या ठिकाणी प्रदेश आहे। मग आता एकंदरीत आपण जर चर्चा केली बघा, तर या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये 2 भाषा बोलणारे लोक आहेत। एक आहे बघा त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा एक प्रदेश आहे आणि सेकंड एक पार्ट लक्षात ठेवा बघा, गुजराती जी भाषा आहे, असे 2 भाषा बोलणारे लोक तुम्हाला या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये पाहायला मिळतील, ज्याचा एकूण त्या ठिकाणी कालखंड आहे 1956 ते 1900 किती बघा त्या ठिकाणी 60। आता या थोडंसं पुढं मग आता इथं काय होतं माहिती आहे का, जर तुम्ही या द्विभाषिक मुंबई राज्याबद्दल जर बोलले तर पुन्हा त्या ठिकाणी काय झालं बघा, ह्या द्विभाषिक मुंबई राज्यातून मराठी भाषिकांनी आणि गुजराती भाषिकांनी मागणी केली की तुम्ही आमचे पण त्या ठिकाणी काय करा, इथं वेगवेगळे प्रदेश आहेत बघा, ते वेगवेगळे प्रदेश त्या ठिकाणी निर्माण करा। मग आता पहिला जर आपण मुद्दा बघितला बघा, तर या द्विभाषिक मुंबई राज्यामधून 1 मे 1960 साली काय बोलले मी, 1 मे 1960 साली 2 राज्य निर्माण केले। त्यातलं पहिलं राज्य आहे बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र आणि सेकंड पार्ट लक्षात ठेवा ते म्हणजे कोणतं बघा त्या ठिकाणी गुजरात। म्हणजे सरळ आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही त्या ठिकाणी कधी झाली बघा, तर ती झालेली त्या ठिकाणी 1 मे 1960 या दिवशी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य काय झाले या भागात निर्माण झालेलं आहे। म्हणजे सरळ सरळ जर तुम्हाला उद्या परीक्षेमध्ये असं जर विचारलं की महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम सांगा, तर 1 नंबर आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी, 2 नंबर बॉम्बे प्रांत आहे, 3 नंबर त्या ठिकाणी मुंबई राज्य आहे, 4थ्या क्रमांकाला द्विभाषिक मुंबई राज्य आहे आणि 5व्या क्रमांकाला काय बघा त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आहे। तर हा तुम्हाला राज्य निर्मितीचा जो क्रम आहे तो क्रम त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। आता थोडंसं आपण पुढे जाऊया, आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निर्मितीबद्दल बोललोय। मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचे, 1960 साली आपण काय केलं बघा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। आता सरळ सरळ एक पहिला माझा मुद्दा लक्षात ठेवा, 1960 आणि जर आता तुम्हाला मी डायरेक्ट 2024 मध्ये जर घेऊन आलो, तर इथं तुम्हाला जी तफावत आहे आपल्या राज्यामधली ही त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारलं जाते। मग आता आपण काय करू बघा, 1960चा महाराष्ट्र नेमका कसा होता आणि आता 2024चा महाराष्ट्र नेमका कसा आहे, आपल्याला त्याबद्दल काय करायचं या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा आहे। मग आता पहिला मुद्दा, 1960 मध्ये आपल्या महाराष्ट्राचा आपण जर विचार केला बघा, तर महाराष्ट्रामध्ये 1960 ला आपले जे प्रशासकीय विभाग आहेत, प्रशासकीय विभाग नेमके किती होते ते एक तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्यानंतर 1960च्या जर मी तुम्हाला महाराष्ट्राबद्दल बोललो, तर 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका, ज्याला मी मनपा म्हणतो बघा, किती होत्या। त्यानंतर एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे, एकूण तालुके आपल्या महाराष्ट्रामध्ये किती होते 1960 ला,
आणि आपण जर बघितलं बघा महाराष्ट्राची एकूण जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या 1960 साली किती होती आणि आत्ता किती आहे, ही एक तुलनात्मक माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये जर आपल्या महाराष्ट्राची विचारली तर ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. चला आता लक्ष द्या. मग बघा आपण जर आता 1960 बद्दल जर बोललो बघा तर 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण प्रशासकीय विभाग होते बघा 4. आत्ता सध्याला आपण जर बघितलं तर 6 तुम्हाला प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील. जर इथं तुम्हाला महानगरपालिकेसंदर्भात जर मी बोललो तर 1960 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 3 महानगरपालिका होत्या. आत्ता सध्याला लक्षात ठेवा चला 29 महानगरपालिका आहेत. चला 1-2 मिनिटं लक्ष द्या. आता पहिला मुद्दा असा आहे की 1960 साली इथं महानगरपालिका 3 कोणत्या, म्हणजे आपण जर बघितलं बघा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्याही अगोदर, काय बोललो मी, महाराष्ट्र राज्य निर्मिती कधी झाली 1960 मध्ये, पण 1960च्या अगोदर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिली महानगरपालिका आहे बघा 1888 ची, या ठिकाणी बॉम्बे महानगरपालिका. त्यानंतर 1950 बद्दल आपण जर बोललो बघा तर 1950 ची आहे बघा त्या ठिकाणी नागपूर महानगरपालिका. आणि 1900 या ठिकाणी आपण जर 51 बद्दल जर बोललो तर 1951 ची आहे त्या ठिकाणी पुणे महानगरपालिका. म्हणजे 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण 3 महानगरपालिका होत्या. आत्ता जर आपण बघितलं बघा तर 29 महानगरपालिका तुम्हाला आत्ता या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्हाला प्रश्न कसा येतो, मग आता 29वी महानगरपालिका कोणती, त्याच्या अगोदर या 28वी कोणती आणि 27वी कोणती. मग 29वी महानगरपालिका आपण जर बघितली बघा तर मराठवाड्यामधली आहे त्या ठिकाणी जालना महानगरपालिका. जर आपण 28व्या महानगरपालिकेबद्दल जर बोललो बघा तर 28वी महानगरपालिका आहे कोल्हापूर जिल्ह्यामधली या ठिकाणी इचलकरंजी महानगरपालिका. आणि 27वी महानगरपालिका आपण जर बघितलं बघा तर रायगड जिल्ह्यामधली कोणती बघा त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिका. म्हणजे पहिला मुद्दा 1960 साली एकूण 3 महानगरपालिका होत्या. आत्ता सध्याला 29 महानगरपालिका आहेत. 1960 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 26 आहे. आत्ता सध्याला त्या ठिकाणी किती बघा 36 जिल्हे तुम्हाला पाहायला मिळतील. 1960 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जे तालुके आहेत, एकूण तालुक्यांची संख्या लक्षात ठेवा चला 235 आहे. आत्ता जर आपण बघितलं बघा तर 358 तालुके तुम्हाला आता या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील. आणि 1960ला आपल्या राज्याची एकूण लोकसंख्या या ठिकाणी 4 कोटी होती. आत्ता जवळजवळ आपण जर बघितलं बघा तर 2011ची जी काही जनगणना आहे, 11च्या जनगणनेने 11,23,00,000 ही आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे. म्हणजे पहिला भाग तुलनात्मक महाराष्ट्र आपण ज्याला म्हणूया, तर ह्या तुलनात्मक महाराष्ट्राबद्दलची या ठिकाणी जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, सरळ मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम सांगितलाय. या क्रमानंतर आपण काय केलं बघा, हा तुलनात्मक जो भाग आहे तो तुलनात्मक भाग त्या ठिकाणी पाहिलेला आहे. आता हे झालं तुमचा पहिला मुद्दा, म्हणजे राज्य निर्मिती हा तुमच्या परीक्षेमधला किंवा तुमच्या विषयामधला पहिला मुद्दा असतो जो आपण या ठिकाणी कव्हर केलाय. आता इथं ही जी काही माहिती आहे बघा ती माहिती आपण त्या ठिकाणी ही कव्हर करून घेतलेली आहे. सेकंड मुद्दा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्र राज्याचे काही प्रतीक आहेत बघा, सिम्बॉल आपण ज्याला म्हणूया. ठीक आहे, मग आता पहिला मुद्दा असा आहे, जर आपण महाराष्ट्राचे काही जर प्रतीक किंवा सिम्बॉल जर बघितले तर हे पण तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. मग चला लक्ष द्या. आपण जर बघितलं बघा तर महाराष्ट्राची जी राज्यभाषा आहे ही राज्यभाषा त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड पार्ट आपल्याला काय करायचं माहिती आहे का, एक 3-4 प्रतीक ॲटलिस्ट काय करा राज्याच्या लक्षात ठेवा चला. राज्यभाषा तुमची त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे तो एक त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे तो एक वेगळा भाग तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर राज्य पक्षाच्या नंतर बघा महाराष्ट्राचं राज्य फूल ज्याला आपण या ठिकाणी सरळ सरळ काय बघा फ्लॉवर म्हणूया ते एक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहिला भाग पुढचा तुमचा पॉईंट आहे राज्य फूल पाखरू कोणता आहे आपल्या महाराष्ट्राचं तो एक भाग लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्राचं बघा जे राज्य गीत आहे, बस एवढेच पॉईंट तुम्हाला काय करायचे बघा ह्या प्रतीकामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवायचे. बऱ्याचदा तुम्हाला ह्या प्रतीकावरती प्रश्न आपल्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. मग आता जर तुम्ही राज्याची राज्यभाषा जर बघितली बघा तर महाराष्ट्राची राज्यभाषा या ठिकाणी मराठी आहे. जर आपण राज्य प्राण्याबद्दल जर बोललो तर या ठिकाणी राज्य प्राणी आहे बघा शेकरू नावाचा प्राणी. कोणता बोललो मी, शेकरू. जर आपण राज्य पक्षाबद्दल जर बोललो तर बघा राज्य महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा चला हारावत हा त्या ठिकाणी काय बघा राज्य पक्षी आहे. जर आपण राज्य फुलाबद्दल जर बोललो बघा तर ताम्हण नावाचं फुल आहे. कोणतं, ताम्हण, किंवा त्याला तुम्ही वेगळ्या भाषेमध्ये जारूल असं पण म्हणा, किंवा त्याला अजून एक नाव बघा मोठा बोंडारा. हे त्या ठिकाणी काय आपल्या महाराष्ट्राचं बघा राज्य फूल आहे.
त्यानंतर राज्य फुलपाखराबद्दल आपण जर बोललो बघा तर राणी पाकोळी, ज्याला आपण ब्ल्यू मॉर्मॉन म्हणतो, ते आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. आणि जर आपण राज्यगीताबद्दल बोललो बघा तर महाराष्ट्राचं राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा. काय बोललो मी? जय जय महाराष्ट्र माझा, हे त्या ठिकाणी काय बघा आपल्या महाराष्ट्राचं राज्यगीत आहे. हा एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. जे शाहीर साबळे वगैरे आहेत, ठीक आहे, यांनी गीताचं त्या ठिकाणी गायन वगैरे केलेलं आहे, तो एक भाग आपल्याला या ठिकाणी कन्फर्म लक्षात ठेवायला. म्हणजे राज्याचे प्रतीक जे आहेत बघा, हे प्रतीक पण त्या ठिकाणी तुमचे या भागामध्ये क्लिअर असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा तुम्हाला या राज्य प्रतीकावरती जर प्रश्न विचारला तर कन्फर्म काय करा बघा, हे राज्य प्रतीक 100% त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला, कारण की तुम्हाला बऱ्याचदा या राज्य प्रतीकावरती आत्तापर्यंत एक्झाममध्ये प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. ओके, मग मेन भाग बघा मी तुम्हाला काय सांगितले, महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम आपण बघितलेला आहे. एक आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी, 2 नंबर बॉम्बे प्रांत आहे, 3 नंबर मुंबई राज्य आहे. त्याच्यापुढे जर आपण बघितलं बघा द्विभाषिक मुंबई राज्य आहे, त्यानंतर महाराष्ट्र राज्य आहे. त्यानंतर तुलनात्मक माहिती आपण बघितली 1960 आणि 2024. 1960 साली प्रशासक विभाग 4, आत्ता 6. एकूण महानगरपालिका 3, आत्ता 29. त्यानंतर एकूण जिल्हे 26, या घडीला 36 जिल्हे. एकूण तालुके 235, आता 358 तालुके. लोकसंख्या 4 कोटी आणि इकडे किती बघा तरी 11 कोटी 23 लाख. हा एक वेगळा भाग तुम्हाला राज्य या आपण ज्याला म्हणूया इथं माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रतीक तुम्हाला मी काही सांगितले बघा, तसे प्रतीक आहे तुमचे. राज्य भाषा तुम्हाला माहीत पाहिजे बघा, राज्य प्राणी, राज्य पक्षी जे आहे. त्यानंतर बघा राज्य फुलपाखरू आणि जे राज्य गीत आहे बघा, हे तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आता याच्या थोडंसं आपण पुढे जाऊ बघा. पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, महाराष्ट्राची एक जनरल माहिती, आणि या जनरल माहितीवरती तुम्हाला एखादा प्रश्न तुमच्या IBPS आणि TCS पॅटर्न विचारतं, म्हणजे 100% विचारतं. आता मी तुम्हाला काय सांगितलंय, राज्य निर्मिती आपण बघितली, प्रशासकीय माहिती आपण बघितली आता महाराष्ट्राची, आणि इथं काय बघा प्रतीक जे आहेत ते प्रतीक पण आपण त्या ठिकाणी काय केले समजून घेतले. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. पहिला मुद्दा आपल्याला काय करायचं माहिती आहे का, आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रा संदर्भातलं महाराष्ट्राच्या ज्या राजधान्या आहेत, ओके, ज्याला आपण कॅपिटल सिटी म्हणतोया, कॅपिटल सिटी ह्या माहीत असणं आवश्यक आहे. कॅपिटल सिटी. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहिला मुद्दा, महाराष्ट्राची जी आपण ज्याला म्हणूया प्रशासकीय राजधानी, काय बोललो बघा, महाराष्ट्राची या ठिकाणी प्रशासकीय राजधानी जी आहे ही नेमकं कोणत्या शहरामध्ये आहे, तो एक भाग लक्षात ठेवा. 2 नंबर, या ठिकाणी प्रशासकीय उपराजधानी नेमकं कोणत्या शहरामध्ये आहे, ते एक तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा, महाराष्ट्राची इंडस्ट्रियल आपण ज्याला म्हणूया राजधानी, ज्याला आपण औद्योगिक राजधानी म्हणतो बघा, ही नेमकं कोणत्या शहरामध्ये आहे, ते एक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्राची आपण ज्याला म्हणलं हिस्टॉरिकल कॅपिटल, म्हणजे ऐतिहासिक राजधानी नेमकं कोणत्या शहरामध्ये आहे, तो एक वेगळा भाग काय करा बघा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. त्यानंतर आपण ज्याला म्हणूया सांस्कृतिक, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नेमकं कोणत्या शहराला म्हणायचं, तो एक वेगळा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्राची टुरिझम आपण ज्याला म्हणूया पर्यटक किंवा पर्यटन राजधानी नेमकं कोणत्या शहराला म्हणायचं, एवढ्या सर्व तुम्हाला राजधान्या माहीत असणं आवश्यक आहे. अजून एक भाग एज्युकेशनल कॅपिटल आपण ज्याला म्हणूया, म्हणजे महाराष्ट्राची काय बघा या ठिकाणी ही जी तुमची शैक्षणिक राजधानी आहे, हे पण नेमकं कोणत्या शहराला म्हणायचं, एवढे तुम्हाला मुद्दे महाराष्ट्राच्या या राजधान्याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. यापुढे मग आता बघा, जर तुम्ही महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी जर बघितली तर ती आहे बघा मुंबई. त्यानंतर उपराजधानी आपण जर बघितली बघा तर प्रशासकीय ती आहे त्या ठिकाणी नागपूर. कोणती बोललो मी, नागपूर एक लक्षात ठेवू चला. ओके, त्यानंतर बघा औद्योगिक राजधानी पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला काय म्हणायचं बघा, मुंबईला महाराष्ट्राची औद्योगिक राजधानी म्हणायचं आहे. जर तुम्ही ऐतिहासिक राजधानीकडे जर गेले बघा तर महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे त्या ठिकाणी कोल्हापूर. त्यानंतर सांस्कृतिक राजधानी आपण जर बघितलं बघा पुणे शहराला म्हणायचं आहे. पर्यटन राजधानीबद्दल आपण जर चर्चा केली बघा तर छत्रपती संभाजीनगर ही आपल्या महाराष्ट्राची या ठिकाणी पर्यटन राजधानी आहे. आणि जर आपण शैक्षणिक राजधानीबद्दल जर बोललो बघा तर पुणे शहराला त्या ठिकाणी काय म्हणायचे, इथं महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी म्हणायचे. हा एक बेसिक डाटा तुमच्याकडे या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधान्या संदर्भातचा माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा. आता आपण थोडक्यात पुढे जायचे. एक जनरल महाराष्ट्राची आपण ओळख म्हणूया, ज्याला आपण नावं द्यायचं आपल्याला ओळख महाराष्ट्राची. तर ही ओळख महाराष्ट्राची या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपल्याला काय करायचं माहिती आहे का, पहिलं प्रकरण जे आहे याला मी आज सुरुवात करतोय.
आणि त्या पहिल्या प्रकरणाचं नाव लक्षात ठेवा. चला मी पाठीमागच तुम्हाला त्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे. राजकीय भूगोल आपण काय करू बघा, या ठिकाणी महाराष्ट्राचा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. कोणता भूगोल बोललो मी? राजकीय भूगोल. मग आता या राजकीय भूगोलमध्ये काय होतं माहिती आहे का, राजकीय भूगोलमध्ये तुमचे त्या ठिकाणी एकूण प्रकरण आहेत सब पॉईंट किती बघा, त्या ठिकाणी 3 सब पॉईंट. पहिला पॉईंट महाराष्ट्राचं स्थान तुम्हाला माहीत पाहिजे. सेकंड मुद्दा महाराष्ट्राचं एक्सटेन्शन, ज्याला आपण विस्तार म्हणूया. त्यानंतर महाराष्ट्राची लांबी आणि त्यानंतर महाराष्ट्राचा काय बघा, त्या ठिकाणी शेप म्हणजे आकार तुम्हाला माहीत पाहिजे. आणि त्यानंतर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ, ज्याला आपण एरिया म्हणूया, हा एक तुमचा क्लिअर पाहिजे. त्यानंतर बॉर्डर आपण ज्याला म्हणूया, महाराष्ट्राच्या सीमा तुमच्या क्लिअर पाहिजेत. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे डिपार्टमेंट म्हणजे विभाग तुमचे क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ राजकीय भूगोलमध्ये तुम्हाला हे 3 प्रकरणं मी सुरुवातीला 100% कव्हर करून देण्याचा प्रयत्न करूया. पहिल्या प्रकरणाला या ठिकाणी मला सुरुवात करायची आहे. महाराष्ट्राचं स्थान, विस्तार, लांबी, रुंदी, आकार जे काय असेल ते. माझा पहिला भाग लक्षात ठेवा बघा. जर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या, आता मी तुम्हाला सध्याला या स्थानाबद्दल बोलतो बघा, लोकेशन. मग आता महाराष्ट्राचं स्थान हे कसं कन्सिडर करायचं किंवा कसं काढायचं किंवा आहे कुठं, 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आता पहिला मुद्दा, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं या ठिकाणी लोकेशन या ठिकाणी काढायचं असतं बघा, तर स्थान जर समजून घ्यायचे तर तुम्हाला त्या ठिकाणी आपली जी पृथ्वी आहे या पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामध्ये आडव्या आणि उभ्या रेषा असतात. काय बोललो मी? ही जी आपली पृथ्वी आहे बघा, माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या. सरळ सरळ पहिला मुद्दा असा आहे की आपण आपल्या जर पृथ्वीचा विचार केला तर या पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामध्ये, काय बोललो मी, काल्पनिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आडव्या रेषा असतात. काय बोललो मी? आडव्या रेषा. तर ह्या ज्या काल्पनिक स्वरूपामध्ये आडव्या रेषा आहेत, तर या आडव्या रेषांना काय म्हणायचे, तर या आडव्या रेषांना म्हणायचं बघा त्या ठिकाणी अक्षवृत्त म्हणायचे. काय बोललो बघा मी? अक्षवृत्त. आणि याच त्या ठिकाणी उभ्या रेषांना तुम्हाला काय म्हणायचं बघा, तर या उभ्या रेषांना म्हणायचे या ठिकाणी रेखावृत्त. आणि मग पहिला माझा एक भाग लक्षात ठेवा. चला आपल्याला काय करायचं बघा, महाराष्ट्राचं स्थान समजून घ्यायचंय. आणि जर तुम्हाला या ठिकाणी स्थान जर समजून घ्यायचंय तर त्या प्रदेशाचं एक्सटेन्शन म्हणजे विस्तार हा तुमचा क्लिअर असणं आवश्यक आहे. मग विस्तार हा 2 प्रकारचा असतो बघा. एक आहे तुमचा त्या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार. काय बोललो मी? त्या ठिकाणी अक्षवृत्तीय विस्तार हा तुमचा पहिला भाग आहे. आणि जर तुम्ही 2 नंबर जर बघितलं बघा, तर 2 नंबर असतो त्या ठिकाणी तुमचा रेखावृत्तीय विस्तार. काय बोललो मी? रेखावृत्तीय. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आता अक्षवृत्तावरून तुम्हाला काय समजतं, तर अक्षवृत्तावरून तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं स्थान समजतं. आणि जर तुम्ही रेखावृत्ताबद्दल बोलले तर रेखावृत्तावरून पण तुम्हाला एखाद्या प्रदेशाचं स्थान समजतं. किंवा या ठिकाणी एखाद्या प्रदेशाची जी प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ पण तुम्हाला समजते बघा. कशावरून? या ठिकाणी रेखावृत्तावरून. आता आपल्याला काय समजून घ्यायचंय, या ठिकाणी महाराष्ट्राचं स्थान समजून घ्यायचंय. मग आता जर तुम्हाला अक्षवृत्त आणि रेखावृत्त या ठिकाणी जर माहीत असले किंवा महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, एक्सटेन्शन आपण ज्याला म्हणूया, आणि रेखावृत्तीय एक्सटेन्शन किती आहे हे जर तुम्हाला कळालं किंवा हे जर तुम्हाला माहीत जर असलं तर तुम्ही महाराष्ट्राचं एक्झॅक्ट लोकेशन सांगू शकता की पृथ्वीमध्ये महाराष्ट्र नेमकं कोणत्या गोलार्धामध्ये आहे, कोणत्या गॅपमध्ये आहे. बोलू आपण त्या ठिकाणी. तर पहिला माझा एक पॉईंट लक्षात ठेवा. बघा मी तुम्हाला काय सांगितलंय, अक्षवृत्त कशाला म्हणायचे आणि रेखावृत्त कशाला म्हणायचे हे आता आपलं बोलणं झालंय. आता मी तुम्हाला सुरुवातीला इथं आपण जी चर्चा करू बघा, ती चर्चा करू त्या ठिकाणी या अक्षवृत्ताबद्दल आणि कशाबद्दल बघा, रेखावृत्ताबद्दल. थोडंसं माझ्या बोलण्याकडं या ठिकाणी थोडंसं जरा लक्ष द्या. आता एक सरळ काय करू बघा आपण, सुरुवातीला मी तुम्हाला महाराष्ट्राचं अक्षवृत्त किती आहे आणि महाराष्ट्राचं रेखावृत्त किती आहे ते सांगतो. पण ते सांगण्याच्या अगोदर 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता जर मी तुम्हाला अक्षवृत्ताबद्दल फक्त बोलतो बघा, मी काय बोललो या ठिकाणी, फक्त अक्षवृत्ताबद्दल. म्हणजे अक्षवृत्तीय दृष्ट्या काय बोललो मी, अक्षवृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्र पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये, हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. सविस्तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बरं का. अक्षवृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्र पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे आपल्याला ते पाहायचंय. पण सुरुवातीला अक्षवृत्त कशाला म्हणायचंय ते एकदा आपण समजून घेऊया आणि एकूण अक्षवृत्त किती आहेत ते आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. पहिला मुद्दा, आपल्या पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या आडव्या रेषा आहेत तर त्या आडव्या रेषांना आपण मागाशी काय नाव दिले, अक्षवृत्त. मग काय बघा, जर तुम्ही बघितलं तर पृथ्वीच्या मधोमध एक आडवी रेषा आहे. आडवी रेषा म्हणजे काय आलं बघा, अक्षवृत्त. आणि ही आडवी रेषा आहे तुमची 0 अंश अक्षवृत्तावरती. काय बोललो मी त्या ठिकाणी, 0 अंश अक्षवृत्तावरती.
आणि या रेषेला आपण एक नाव दिलं बघा, आणि ते त्या ठिकाणी नाव लक्षात ठेवू, चला विषुववृत्त नाव दिले. काय नाव दिले? विषुववृत्त. मग आता या विषुववृत्ताच्या वरती आहे तुमचा त्या ठिकाणी उत्तर गोलार्ध. काय बोललो मी? उत्तर गोलार्ध. आणि या विषुववृत्ताच्या खाली आहे बघा त्या ठिकाणी हा दक्षिण गोलार्ध. काय बोललो मी? दक्षिण गोलार्ध. मग आता विषुववृत्ताच्या वरती अशा आडव्या रेषा किती आहेत? काय बोललोय? आणि विषुववृत्ताच्या खाली दक्षिणेकडे आडव्या रेषा किती आहेत? म्हणजे विषुववृत्ताच्या वरती आडव्या रेषा आहेत बघा 90, म्हणजे वरती 90 अक्षवृत्त आहेत. आणि खाली पण लक्षात ठेव, चला या ठिकाणी अक्षवृत्त किती आहेत बघा? 90 अक्षवृत्त आहेत. आता ही आडवी रेषा आहे म्हणजे ती पण एक अक्षवृत्त आहे. काय बोलतो? लक्षात ठेव, चला म्हणजे हे पण आपण काय करू बघा, एक अक्षवृत्त कन्सिडर करूया. म्हणजे विषुववृत्ताच्या वरती 90 अक्षवृत्त आणि खाली काय बघा त्या ठिकाणी 90 अक्षवृत्त, आणि ही पण एक आडवी रेषा आहे म्हणजे ते पण तुमचं एक अक्षवृत्त आहे. म्हणजे 90 90 180 आणि काय झालं बघा, एक म्हणजे तुमचं किती आलं? 181. म्हणजे एकूण अक्षवृत्तांची संख्या किती आहे बघा त्या ठिकाणी? 181 हे आले आपले एकूण अक्षवृत्त. आता एक 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग आता जर एकूण 181 जर अक्षवृत्त आहेत तर उत्तर गोलार्धामध्ये आणि दक्षिण गोलार्धामध्ये 90 90. आता काय करा बघा, उत्तर गोलार्धामधलं अजून एक अक्षवृत्त लक्षात ठेव चला, आणि दक्षिण गोलार्धामधलं अजून एक अक्षवृत्त लक्षात ठेव चला. मग या उत्तर गोलार्धामध्ये आपण जर बघितलं बघा 23.5 उत्तर अक्षवृत्तावरती आणि खाली दक्षिण गोलार्धामध्ये 23.5 दक्षिण अक्षवृत्तावरती 2 आडव्या रेषा. मग आता 0 अक्षवृत्तावरती जी आडवी रेषा आहे तिला आपण विषुववृत्त म्हणलोय. जी उत्तर गोलार्धामध्ये 23.5 अक्षवृत्तावरती जी आडवी रेषा आहे तिला आपण त्या ठिकाणी कर्कवृत्त म्हणलंय. काय बोललो मी? कर्कवृत्त. आणि जी दक्षिण गोलार्धामध्ये जी आडवी रेषा आहे तिला आपण नाव दिलं बघा त्या ठिकाणी मकरवृत्त नाव दिले. काय नाव दिले? मकरवृत्त. आता काय सांगतो बघा, लक्षात ठेव चला, अगदी सविस्तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता हे तुम्हाला कळालं का? 0 अक्षवृत्तावरती विषुववृत्त आहे, उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय बघा त्या ठिकाणी मकरवृत्त. आता एक 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पहिला मुद्दा काय करा बघा, इथं तुम्हाला भारताचं अक्षवृत्त माहित पाहिजे. कशाबद्दल तुम्हाला बोललो मी? भारताच्या अक्षवृत्ताबद्दल. मग आता भारताचं अक्षवृत्त जे आहे, भारताचं अक्षवृत्त लक्षात ठेवू चला 8 ते 37. काय बोललो मी? 8 ते किती बघा? 37. आता हे त्या ठिकाणी भारताचं अक्षवृत्त आहे. परंतु इथं मी एक बॉक्स लिहिलाय. आता 8 ते 37 अक्षांश आपण याला म्हणूया. 8 ते काय बघा त्या ठिकाणी 37 अक्षांश. पण ह्या बॉक्समध्ये मला काय करायचंय, नेमकं भारत हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे का दक्षिण गोलार्धामध्ये? आणि मग भारत ज्या गोलार्धामध्ये, त्या गोलार्धामध्ये भारतातले सगळे राज्य. भारत जर पृथ्वीच्या अक्षवृत्तीय दृष्ट्या जर दक्षिण गोलार्धामध्ये आहे तर भारतातले 28चे 28 घटक राज्य अक्षवृत्तीय दृष्ट्या पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धामध्ये. जर भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे तर सर्व राज्य त्या ठिकाणी कोणत्या गोलार्धामध्ये बघा? उत्तर गोलार्धामध्ये. मग त्यासाठी तुम्हाला भारताचं अक्षवृत्त माहित पाहिजे. तर भारताचं अक्षवृत्त किती आहे बघा? 8 ते 37 हे भारताचं आलं त्या ठिकाणी अक्षवृत्त. आणि जर आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल जर बोललो बघा, महाराष्ट्राबद्दल, तर पहिला एक भाग लक्षात ठेव चला, महाराष्ट्राचं अक्षवृत्त नेमकं किती आहे ते आपण चर्चा करूया. महाराष्ट्राचं अक्षवृत्त आहे बघा 15 ते 22. पण इथे एक बॉक्स करतो मी. हा बॉक्स कशामुळे करायचा आहे मला, की इथं मला लिहायचं आहे की महाराष्ट्र हा पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये आहे, कोणत्या गोलार्धामध्ये आहे. आता 2 मिनिटं लक्ष द्या. मला सांगा, आपण जर भारताचा विचार केला तर भारत हा त्या ठिकाणी 8 अक्षवृत्तापासून सुरू झालाय. पण उत्तर गोलार्धामध्ये जायचंय का दक्षिण गोलार्धामध्ये? हा एक आपला मोठा वादाचा मुद्दा आहे. मग त्यासाठी एक सिंपल आणि सरळ गोष्ट माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मला सांगा, ह्या 3 लाईन्स तुम्हाला मी आता सांगितल्यात, भारतातून विषुववृत्त जातंय का रे? काही जातच नाहीये. कारण की विषुववृत्त आहे त्या ठिकाणी कुठं बघा 0 अक्षवृत्तावरती आहे. आणि भारत सुरू झालाय कुठून? 8 अक्षवृत्तापासून. मग मला सांगा, भारतातनं कधी तुम्ही असं ऐकलंय का रे मकरवृत्त गेलंय म्हणून? कधीच नाही ऐकलं आपण. वाचनात तर कधी आलेलंच नाही की भारतातून मकरवृत्त गेले. हा, कर्कवृत्त मात्र आपण ऐकलंय. भारतातल्या एकूण 8 राज्यामधून काय गेले? कर्कवृत्त आपण ऐकत आलोय पहिल्यापासून. मग कर्कवृत्त जर भारतातल्या 8 राज्यामधून गेले आणि कर्कवृत्त जर पृथ्वीच्या जर उत्तर गोलार्धामध्ये आहे, तर मला सांगा या ठिकाणी भारत पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये रे? भारत त्या ठिकाणी पृथ्वीच्या तो आहे बघा उत्तर गोलार्धामध्ये. मग जर भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये, तर भारतातले सगळे राज्य
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये, आणि मग महाराष्ट्र पण लक्षात ठेव चला पृथ्वीच्या कोणत्या भागात त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये. म्हणजे महाराष्ट्राचा अक्षांश तुम्हाला काय करायचं बघा, महाराष्ट्राचा अक्षांश लिहिताना 15 ते 22 उत्तर अक्षांश हा तुम्हाला काय करायचा आहे, आपल्या महाराष्ट्राचा अक्षांश जो आहे बघा तो त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता डायग्राम मध्ये कसा, या इकडे डबल इथं मला सांगा 0 अक्षवृत्तावरती काय विषुववृत्त आहे. मग आता आपल्याला वरती जायचं आहे कारण की भारत उत्तर गोलार्धामध्ये आहे. मग 0 1 2 3 4 5 6 8 पासून काय सुरू झालं, आपला भारत सुरू झाला, आणि 8 9 10 11 12 15 पासून महाराष्ट्र. तर महाराष्ट्र आहे कुठपर्यंत बघा तरी 22 पर्यंत. म्हणजे पहिला भाग लक्षात ठेव चला, महाराष्ट्र हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे. जर उद्या जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न असा विचारला की खालीलपैकी अक्षवृत्तीय दृष्ट्या, काय बोललो मी, अक्षवृत्तीय दृष्ट्या महाराष्ट्राचं जे स्थान आहे बघा ते स्थान त्या ठिकाणी लक्षात ठेव चला पृथ्वीच्या कोणत्या गोलार्धामध्ये बघा त्या ठिकाणी उत्तर गोलार्धामध्ये. आणि मग महाराष्ट्राचा जो अक्षांश आहे तो अक्षांश लक्षात ठेव चला 15 ते 22 उत्तर अक्षांश हा काय बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा अक्षांश आहे. ही एक बेसिक संकल्पना आपली त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. आता 2 मिनिटं या इकडं मी तुम्हाला बोलतो रेखावृत्ताबद्दल. ओके, मग आता रेखावृत्तीय दृष्ट्या नेमकं महाराष्ट्र कोणत्या गोलार्धामध्ये, आपल्याला त्याबद्दल चर्चा करायची. मग ही चर्चा करत असताना पुन्हा एकदा आपण काय करू बघा, ह्या डायग्रामकडे आपण बोलूया. आता जर अक्षवृत्त जर म्हटलं, अक्षवृत्त तर उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, कारण की अक्षवृत्त म्हणजे काय बघा आडव्या रेषा. आणि पण जर रेखावृत्त जर म्हटलं तर बघा ह्या पृथ्वीवर काल्पनिक स्वरूपामध्ये ज्या उभ्या रेषा आहेत त्यांना आपल्याला काय म्हणायचं बघा त्या ठिकाणी रेखावृत्त म्हणायचं आहे. मग आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जसं अक्षवृत्ताला आपण नावं दिले तर 0 अक्षवृत्त बरोबर आहे का, 23.5 खाली 23.5 विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, तसं काही नाही रेखावृत्ताबद्दल. बघा पृथ्वी संपूर्णपणे जी पृथ्वी आहे, मग रेखावृत्तीय दृष्ट्या आपण काय केलं बघा, पृथ्वीच्या मधोमध या ठिकाणी 0 रेखावृत्त आहे. काय बोललो मी, पृथ्वीच्या मधोमध या ठिकाणी 0 रेखावृत्त आहे. मग आता पहिला माझा भाग लक्षात ठेव चला, या 0 रेखावृत्ताच्या जर हे मधोमध आहे आणि ही जर उभी रेषा आहे तर पहिला भाग लक्षात ठेव चला रेखावृत्तीय दृष्ट्या भारत किंवा पृथ्वी 2 भागामध्ये पूर्णपणे काय झाली बघा विभाजित झाली. एक आहे त्या ठिकाणी पश्चिम गोलार्ध आणि दुसरा कोणता गोलार्ध बघा त्या ठिकाणी पूर्व गोलार्ध. काय बोलतो मी, जर आपण अक्षवृत्तीय दृष्ट्याबद्दल जर बोललो, अक्षवृत्तीय दृष्ट्या तर अक्षवृत्त म्हणजे काय बघा आडवी रेषा, ही मधोमध मी मारली. मग अक्षवृत्तीय दृष्ट्या पृथ्वी 2 गोलार्धामध्ये उत्तर आणि काय दक्षिण गोलार्धामध्ये विभाजित झाली, कारण की ती आडवी रेषा आहे. पण जर आपण रेखावृत्ताबद्दल बोलतोय तर रेखावृत्त म्हणजे उभी रेषा ही आपण मधोमध मारलेली आहे. मग पृथ्वी 2 भागामध्ये काय झालं बघा, पूर्व आणि पश्चिमेकडं या ठिकाणी विभाजित झाली. मग आता या 0 रेखावृत्ताच्या पूर्वेकडं एकूण अक्षवृत्त आहे, एकूण रेखावृत्त आहेत बघा 180 रेखावृत्त, आणि पश्चिमेकडे एकूण रेखावृत्त किती बघा त्या ठिकाणी 180. म्हणजे 180 आणि 180 एकूण रेखावृत्ताबद्दल आपण जर बोललो तर या ठिकाणी बघा 360 रेखावृत्त हे तुम्हाला एकूण रेखावृत्त पाहायला मिळतील. किती बोललो मी 360. पण नेमकं यामध्ये भारत कोणत्या रेखावृत्तामध्ये आहे, काय बोललो मी भारत कोणत्या रेखावृत्तामध्ये आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. भारत कोणत्या रेखावृत्तामध्ये आहे. मग भारत ज्या रेखांशामध्ये काय बोललोय, भारत ज्या रेखांशामध्ये भारतातले सगळे राज्य त्याच रेखांशामध्ये. पण आता 1-2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा 0 रेखावृत्त हे पृथ्वीच्या मधोमध आहेत. मग या 0 रेखावृत्ताच्या पूर्वेकडे जर आपण पूर्वेकडे गेलो बघा तर रेखावृत्त कसे लिहितात रिटर्नमध्ये हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, रायटिंगमध्ये. तर बघा इथं रेखावृत्ताच्या पूर्वेकडे +1 +2 +3 +4 +5 +6 असं करत करत तुम्हाला त्या ठिकाणी कुठपर्यंत जायचंय +180 पर्यंत जायचंय पूर्वेकडे बरं का, पूर्वेकडे. पण जर तुम्ही पश्चिम गोलार्धामध्ये गेले तर -1 -2 -3 -4 -6 असं करत करत त्या ठिकाणी मायनसमध्ये तुम्हाला कुठपर्यंत यायचं बघा त्या ठिकाणी 180 रेखांशापर्यंत यायचं. पण कोणत्या गोलार्धामध्ये, पश्चिमेकडे. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मग पश्चिम गोलार्धाकडे आपण जर गेलो बघा ते 180 आहे आणि पूर्वेकडे 180, पण पश्चिमेकडे मायनसमध्ये आहे आणि पूर्वेकडे काय कसं बघा त्या ठिकाणी प्लसमध्ये आहे. मग यामध्ये भारत कोणत्या गोलार्धामध्ये, कारण की मला भारताला तुम्हाला टार्गेट करायचं आहे. भारत ज्या गोलार्धामध्ये, महाराष्ट्र त्या गोलार्धामध्ये. मग आता 1-2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, पुन्हा एकदा आपल्या भारताचा रेखावृत्ती जो विस्तार आहे तो रेखावृत्ती विस्तार आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे. मग आपण जर आपल्या भारताचा रेखावृत्ती विस्ताराबद्दल जर बोललो
तर भारताचा रेखावृत्ती विस्तार हा 68 ते 72. इथं मी हे एक बॉक्स करतो कारण की इथं मला तो गोलार्ध लिहायचा आहे कोणता आहे तो. तर हा झाला काय बघा भारताचा या ठिकाणी 68 ते 72 रेखांश. पण जर आपण सेम आपल्या महाराष्ट्राबद्दल जर बोललो बघा तर महाराष्ट्राचा नेमका रेखावृत्ती विस्तार किती आहे ते पण आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. आणि मग महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार आहे 72 ते 80. पण इथं मी एक बॉक्स करतो कारण की इथं मला तो रेखांश लिहायचा आहे की महाराष्ट्र कोणत्या रेखांशामध्ये आहे. चला मग इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता 2 मिनिटं लक्ष द्या मी तुम्हाला काय बोलतोय. मला सांगा जे देश पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये आहेत, काय बोललो मी, जे देश पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये आहेत, पूर्व गोलार्धामध्ये त्या देशामध्ये किंवा त्या देशातील संपूर्णपणे त्या भूभागामध्ये तुम्हाला 3 वैशिष्ट्य पाहायला मिळतात. किती वैशिष्ट्य बघा 3. पहिला मुद्दा, पहिलं वैशिष्ट्य काय बघा, या देशातील जे घड्याळ आहेत घड्याळ या घड्याळामध्ये जो टाइम आहे बघा टाइम तो त्या ठिकाणी प्लस असा असतो बघा. काय बोललो मी, प्लस असा असतो. म्हणजे एक सिंपल गोष्ट लक्षात ठेव. चला इथं आपण असं पण बोलू शकतो बघा की जे देश पूर्व गोलार्धामध्ये आहेत त्या पूर्व गोलार्धामधील ज्या काही घड्याळी आहेत या घड्याळीचे काटे, मिनिट काटे असतील, सेकंद असतील किंवा तास काटे असतील, हे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे 12 वाजले नंतर 1 वाजतो नंतर किती 2 म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे. हा पण जर एखादा देश जर पश्चिम गोलार्धामध्ये आहे तर तिथं पहिले 12 वाजतात, 12च्या नंतर 11, 10, 9, 8 म्हणजे उलट असतं बघा. कारण की त्याच भागातील ज्या काही आहेत बघा घड्याळी त्यांचे काटे त्या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. काय बोललो मी, पश्चिमेकडून पूर्वेकडे. परंतु जे देश पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये आहेत, पूर्व गोलार्धामधील देश जे आहेत बघा तर त्या देशातील घड्याळांचे जे काटे आहेत हे पूर्वेकडून काय बघा त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया 68 ते किती 72 नाही हे सॉरी 68 ते 97 आहे ते, सॉरी 72 झालं ते, 68 ते किती बघा 97. इथे या पूर्व गोलार्धामधील देश आहेत बघा त्यांच्या घड्याळाचा काटा जो आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे. पण जर पश्चिम गोलार्धामध्ये आहेत तर पश्चिमेकडून काय बघा पूर्वेकडे. हे पहिलं वैशिष्ट्य. हे काय बोललो मी त्या ठिकाणी, पहिलं वैशिष्ट्य. कोणतं बोललो मी, पूर्व गोलार्धामध्ये जे देश आहेत बघा त्या देशातील जे घड्याळ आहेत काटा फिरतो बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे, हा पहिला भाग. पण जर एखादा देश पश्चिम गोलार्धामध्ये आहे तर पहिलं वैशिष्ट्य जो टायमिंग आहे बघा तो टायमिंग त्या ठिकाणी सरळ मायनसमध्ये लिहिला जातो. आणि सेकंड पॉईंट, तिथल्या देशातील जे घड्याळ आहेत बघा त्यांचा काटा फिरतो त्या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे. हा झाला पहिलं वैशिष्ट्य. आता दुसऱ्याकडे आपण जाऊ बघा, तिसऱ्याकडे. पहिला मुद्दा, जो देश पूर्व गोलार्धामध्ये आहे, पूर्व गोलार्धामध्ये एक सिंपल आणि सोप्या भाषेमध्ये सांगतो मी. मला सांगा आपण 4 व्हीलर चालवतो, 4 व्हीलर. मला सांगा आपल्या गाडीचं जे स्टेअरिंग आहे ते कोणत्या बाजूला असतं रे, उजव्या हाताला म्हणजे कोणती दिशा आली, पूर्व दिशा. पण जर तुम्ही पश्चिम गोलार्धामध्ये गेले, जसं तुम्ही हॉलिवूडचे पिक्चर बघत असाल बघा, हॉलिवूड अमेरिका वगैरे तिकडले, तर मला सांगा त्या देशातील ज्या गाड्या आहेत 4 व्हीलर्स त्यांचं स्टेअरिंग कोणत्या बाजूला आहे त्या ठिकाणी, लेफ्ट साईडला. काय बोललं, लेफ्ट साईड. कारण की का, तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे त्यामुळे लेफ्ट साईड आहे. पण जर तुम्ही पूर्व गोलार्धामध्ये आहे तर तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे असतं बघा. म्हणजे मला सांगा आता इथं मी तुम्हाला सांगितलं जे स्टेअरिंग आहे ते पूर्व बाजूला असतं. मग आता हे सर्व वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळतं का नाही भारतामध्ये, अरे पाहायला मिळतं ना. आपला जो घड्याळ आहे तुम्ही नंतर चेक करू शकता बघा, मोबाईलमध्ये तुम्ही ज्यावेळेस टाईम सेट करता प्लस नावाचं चिन्ह असतं, प्लस. मायनस कधीच नसतं. जर मायनस जर असतं तर तुम्ही डायरेक्ट पश्चिम गोलार्धामध्ये. दुसरा मुद्दा, आपल्या घड्याळाचे काटे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात. काय बोललो मी, पूर्वेकडून. हा तो भाग सोडा, ज्या हॉरर मूवी असतात, हॉरर मूवी, त्या मूवीमध्ये काही पण दाखवलं जातं डायरेक्ट घड्याळाचा काटा पश्चिमेकडून पूर्वेकडं, डायरेक्ट काचा फुटून बाहेर येतो कधी कधी घड्याळाचा काटा, बरोबर आहे की नाही. हॉरर मूवीमध्ये डेंजर कार्यक्रम असतो, पाणी अचानक वरती येतं, पडदे हालायला लागतात, म्हणजे खतम बात येतो. घड्याळाचे काटे पूर्वेकडून त्यांना दिशाच नसते कोणती, ते कुठं मोकार फिरतात, त्याला काय विषय नाही आहे कारण की ते मूवी आहे तो. पहिला भाग हे तुम्हाला सर्व वैशिष्ट्य आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतं. याचा अर्थ लक्षात ठेव. चला, भारत हा पृथ्वीच्या या ठिकाणी कोणत्या गोलार्धामध्ये आहे, पूर्व गोलार्धामध्ये. मग भारत जर पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये तर भारतातले सगळे राज्य पृथ्वीच्या काय बघा त्या ठिकाणी पूर्व गोलार्धामध्ये. म्हणजे सरळ आपण असं म्हणू शकतो की महाराष्ट्र हा पृथ्वीच्या या ठिकाणी काय बघा तुम्हाला पाहायला मिळतोय सरळ. म्हणजे आपण जर स्थान जर बघितलं तर हे पूर्वेकडे आहे. आणि सरळ माझा सेकंड मुद्दा लक्षात ठेव. चला आपण जर बघितलं बघा तर महाराष्ट्राचा रेखांश जो आहे तो रेखांश लक्षात ठेव. चला 72 ते 80 पूर्व रेखांश हा आपला महाराष्ट्राचा काय बघा त्या ठिकाणी रेखांश आहे किंवा ते रेखावृत्त आहे.
ह्या एक बेसिक भाग तुम्हाला महाराष्ट्राच्या रेखावृत्ताबद्दलचं माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे सरळ मी तुम्हाला महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार सांगितलंय. बघा, स्थान अक्षवृत्तीयदृष्ट्या महाराष्ट्र पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये, आणि मग महाराष्ट्राचं अक्षवृत्त 15 ते 22 आहे. आणि रेखावृत्तीयदृष्ट्या महाराष्ट्र पृथ्वीच्या पूर्व गोलार्धामध्ये, आणि 72 ते 80 पूर्व काय बघा, हे महाराष्ट्राचं त्या ठिकाणी सरळ सरळ रेखावृत्त आहे. म्हणजे अक्षवृत्त म्हणलं तर उत्तर गोलार्ध लक्षात ठेव चला, आणि रेखावृत्त म्हणलं तर काय बघा, त्या ठिकाणी पूर्व गोलार्ध आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. रेखावृत्तावरून तुम्हाला अजून एक गोष्ट कळते बघा, जे तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही, प्रमाण वेळ. आता प्रमाण वेळ कशी समजते, 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. या इकडं बघा, आता मी तुम्हाला सांगितलं 0 रेखावृत्ताच्या पूर्वेकडे जर तुम्ही गेले पूर्वेकडं, तर तुम्हाला 180 या ठिकाणी काय पाहायला मिळतं बघा, रेखावृत्त पाहायला मिळतं. किती बोललो मी, 180. आता सरळ सरळ जर तुम्ही 180 गुणिले या ठिकाणी जर 4 केलं, आणि त्याला जर आपण भागिले जर 180 गुणिले 4 केलं, बरोबर आहे की नाही, म्हणजे 180 रेखावृत्त आहे तर पूर्वेकडं. 180 गुणिले आपण जर त्याला 4 केलं तर 720 झाले, आणि त्याला भागिले आपण जर 60 केलं तर 12, म्हणजे 12 तासाचा काय असतो बघा, त्या ठिकाणी आपल्याकडे दिवस असतो. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता सरळ सरळ 180 रेखावृत्त आहे, तर मग 180 गुणिले 4 करा. हे 4 का करायचं आहे आपल्याला, याचं रिझन असं आहे की एका रेखावृत्तामध्ये 4 मिनिटाचा फरक असतो. किती मिनिटाचा बोललो मी, 4. एक रेखावृत्त 4 मिनिटं, म्हणजे 4 4 4 असं तुम्हाला 180 गुणिले आपण जर 4 केलं तर 720 या ठिकाणी काय झालं बघा, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया मिनटं झाले, मिनटं. मग आपण त्याला त्या ठिकाणी सरळ काय करू बघा, तासामध्ये कन्वर्ट करूया. मग आपण जर त्याला भागिले या ठिकाणी जर 60 केलं तर सरळ सरळ लक्षात ठेवायला काय बघा, 12 तासाचा दिवस त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. किती बोललो मी, 12 तासाचा, कुठं, गोलार्धामध्ये. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता इथं आपल्याला काय करायचं बघा, प्रमाण वेळ कशी कन्सिडर करायची, रेखावृत्तावरनं प्रमाण वेळ कशी काढल्या जाते हे आपण त्या ठिकाणी बोलतोय. परंतु रेखावृत्तावरनं जर वेळ काढल्या जाते तर पहिला माझा भाग लक्षात ठेवतो. मी तुम्हाला काय सांगितलंय, या ठिकाणी सरळ भारताचं पण आपण रेखावृत्त पाहिलंय. भारताचं रेखावृत्त किती आहे, भारताचं रेखावृत्त 68 ते किती बघा, 97. मग मला सांगा 68 ते 97, मग फरक किती आला त्या ठिकाणी, 29 आला. आणि तुम्हाला आत्ता सांगितले मी एक रेखांश म्हणजे 4 मिनिटं, मग 29 गुणिले 4 करा, तुमचं उत्तर आलं बघा त्या ठिकाणी 116 मिनिटं. म्हणजे भारताच्या अति पश्चिमेकडल्या वेळेमध्ये आणि अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये 116 मिनिटाचा, म्हणजे 1 तास 56 मिनिटाचा तुम्हाला फरक पाहायला मिळतो. म्हणजे भारताचा आपण जर विचार केला बघा, तर भारतामध्ये सर्व ठिकाणी वेळ सारखी नाही आहे, कारण की रेखावृत्त बदलतंय. अति पश्चिमेकडं आणि अति पूर्वेकडं आपण जर बघितलं तर अति पश्चिम आणि अति पूर्व या वेळेमध्ये तुम्हाला 1 तास 56 मिनिटाचा फरक पाहायला मिळतो. तसं सेम महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राचं रेखावृत्त किती बघा, 72 ते 80, म्हणजे इथं 8 रेखांशाचा फरक आहे. गुणिले 4 करा, उत्तराला 32 मिनिटं. म्हणजे महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये, अति पश्चिमेकडल्या आणि अति पूर्वेकडल्या वेळेमध्ये तुम्हाला 32 मिनिटाचा फरक पाहायला मिळतो. अति पश्चिमेकडे जर महाराष्ट्रामध्ये रात्रीचे जर 9:30 वाजले, 9:30, तर अति पूर्वेकडं किती होतात त्या ठिकाणी 10 वाजून 2 मिनिटं, 32 मिनिटं तुम्हाला पुढे जायचे. म्हणजे सरळ सरळ आपण जर बघितलं बघा, हा जो फरक आहे तो फरक पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणं आवश्यक आहे. आता रेखावृत्तावरून आपण काय करतो बघा, जागतिक प्रमाण वेळ जी आहे, ही जागतिक प्रमाण वेळ आपण त्या ठिकाणी रेखावृत्तावरून काढत असतो बघा. मग आपण जागतिक प्रमाण वेळ काढलेली आहे 0 रेखावृत्तावरून. जसं इथं 0 रेखावृत्त, इथून जागतिक प्रमाण वेळ आपण कन्सिडर केलेली. मग त्याच्या पूर्वेकडं आणि त्याच्या पश्चिमेकडं, पण आपल्याला आता पूर्वेकडे जायचं, कारण की भारत हा पूर्वेकडे आहे. मग आता पहिला भाग लक्षात ठेव चला, हे तुमचं जे 0 रेखावृत्त आहे बघा, ते नेमका आपण कुठून घेतलेलं आहे, किंवा पृथ्वीच्या मधोमध बघा. जगामध्ये हा जो काही इंग्लंड नावाचा देश आहे बघा, कोणत्या ठिकाणी इंग्लंड, आणि इंग्लंड देशामध्ये एक शहर आहे, ज्या शहराचं नाव लक्षात ठेव चला, ग्रीनविच. या ग्रीनविचवरनं काय केलं बघा, हे तुमचं 0 रेखावृत्त गेलेलं आहे. आता लक्ष द्या, मग 0 सरळ आपल्याला पूर्वेकडे जायचं आहे, कारण की भारत पूर्व गोलार्धामध्ये आहे. आणि मग भारत सुरू झाला बघा 68 पासून. तर भारताबद्दल आपण जर बघितलं तर भारत हा त्या ठिकाणी कुठपर्यंत तुम्हाला पाहायला मिळतो बघा, तर भारत तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी 97° पूर्व रेखावृत्तापर्यंत. पण आपण भारताची जी प्रमाण वेळ आहे बघा, ती प्रमाण वेळ कन्सिडर केली 82.5 पूर्व रेखावृत्तावरून. कोणत्या बघा, 82.5. बऱ्याच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आहे की खालीलपैकी भारताची प्रमाण वेळ आपण कोणत्या रेखावृत्तावरून काढतो, तर भारताची प्रमाण वेळ आपण त्या ठिकाणी काय करतो बघा, 82.5 पूर्व रेखावृत्तावरून ही प्रमाण वेळ आपण त्या ठिकाणी कन्सिडर करतो. आणि 82.5 पूर्व रेखावृत्त भारतामध्ये आपण जर बघितलं बघा, उत्तर प्रदेश राज्यामध्ये अलाहाबाद नावाचा जिल्हा आहे. कोणता बोललो मी, अलाहाबाद. आणि या अलाहाबादमध्ये एक शहर आहे बघा, मिर्झापूर शहर.
या मिर्झापूर शहरावरनं काय केले 82.5 पूर्व रेखावृत्त गेलेले आहे. मग आता मला सांगा 0 ते 82.5 मध्ये फरक किती आहे रे? सरळ 82.5च आहे, बरोबर आहे का नाही? आणि एक रेखावृत्त म्हणजे 4 मिनटं. मग 82.5 गुणिले 4 आपण जर केलं बघा तर 330 मिनिट आलं. आपण जर त्याला तासामध्ये कन्वर्ट केलं तर 5.5 तास हा फरक आला जागतिक प्रमाण वेळेमध्ये आणि भारताच्या प्रमाण वेळेमध्ये. आता तुमचा मोबाईल तुम्ही चेक करायचा, मोबाईल चेक करताना त्या ठिकाणी टाईममध्ये जा, त्या टाईम झोनमध्ये जा आणि टाईम झोनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जागतिक हे असं दिसेल बघा 5.5 तास पाहायला मिळतील. परंतु तुम्हाला तिथं प्लस हा चिन्ह पाहायला मिळतं. 100% हे तुम्हाला चिन्ह पाहायला मिळेल. कोणतं बघा? प्लस. प्लसचा अर्थ काय होतोय? आपण पूर्व गोलार्धामध्ये आहोत. हां, जर इथं जर मायनस जर असतं तर मग लक्षात ठेवा आपण कोणत्या गोलार्धामध्ये बघा त्या ठिकाणी? पश्चिम गोलार्धामध्ये. पण जर प्लस आहे तर आपण कोणत्या गोलार्धामध्ये बघा त्या ठिकाणी? पूर्व गोलार्धामध्ये. आणि मग 5.5 तासाचा फरक तुम्हाला जागतिक प्रमाण वेळेमध्ये आणि आपल्या भारताच्या प्रमाण वेळेमध्ये त्या ठिकाणी काय होतं बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, चला पहिला मुद्दा आपण काय केलं बघा. सरळ त्या ठिकाणी महाराष्ट्राबद्दल बोलत असताना मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम सांगितलेला आहे. IBPS TCS पॅटर्ननुसार आपण भूगोल विषयाला सुरुवात केलेली आहे. मग यामध्ये राज्य निर्मितीचा क्रम आपण बघितला, त्यानंतर महाराष्ट्राची एक राजकीय माहिती बघितली, त्यानंतर प्रतीकं पाहिले, त्यानंतर सरळ आपण राजधान्या पण काय केल्या बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पाहिलेल्या आहेत. त्यानंतर सरळ मी तुम्हाला पहिलं जे प्रकरण आहे त्याला सुरुवात केली ती बघा, म्हणजे महाराष्ट्र स्थान आणि विस्तार. मग अक्षवृत्तीदृष्ट्या महाराष्ट्र उत्तर गोलार्धामध्ये आणि महाराष्ट्राचा अक्षवृत्ती विस्तार किती बघा 15 ते 22 उत्तर गोलार्ध. रेखा वृत्तीयदृष्ट्या महाराष्ट्र पूर्व गोलार्धामध्ये आणि मग 72 ते 80 हे महाराष्ट्राचं काय झालं बघा या ठिकाणी सरळ सरळ रेखावृत्ती विस्तार आहे. हे डायग्रामद्वारे आपण डायरेक्ट हे केलेलं आहे बघा. आता त्यानंतर आपल्याला एक वेगळ्या पॉईंटकडे जायचं आहे आणि तो वेगळा पॉईंट आहे बघा महाराष्ट्राची लांबी. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये या लांबी संदर्भात प्रश्न आहे. मग आता सरळ माझा मुद्दा लक्षात ठेवा, महाराष्ट्राची आपल्याला जर लांबी या ठिकाणी जर कन्सिडर करायची आहे तर ही लांबी तुम्हाला 2 भागामध्ये किंवा 2 प्रकारची लांबी या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. एक आहे बघा महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आणि 2 नंबर आहे बघा महाराष्ट्राची पश्चिमेकडून पूर्वेकडे लांबी. मग आता महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे आणि पूर्व पश्चिम लांबी नेमकी किती आहे तो एक वेगळा मुद्दा. महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी आहे बघा 700 किलोमीटर. किती किलोमीटर बोललो मी? 700. आणि पूर्व पश्चिमबद्दल आपण जर बोललो बघा तर पूर्व पश्चिम लांबी आहे महाराष्ट्राची 800 किलोमीटर. ठीक आहे, हे एक बेसिक माहिती आपल्याला महाराष्ट्रासंदर्भातली व लांबी संदर्भातली माहिती असणं आवश्यक आहे. राजकीय महाराष्ट्र आपण पाहतोय आणि राजकीय महाराष्ट्रामध्ये फर्स्ट ट्रॅक आपली रिव्हिजन चालू आहे. आत्ताच सांगतो तुमची डिटेल्स ही बॅच नाही आहे, ही रिव्हिजन बॅच आहे फक्त. काय बोललो? रिव्हिजन. आणि या ठिकाणी आपण फर्स्ट ट्रॅक रिव्हिजन करून घेतोय. आता याच्यामध्ये एक तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मी देऊ शकतो बघा, माझ्या नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला मी त्या ठिकाणी काय करतोय पूर्णपणे फ्रीमध्ये डिलिव्हर करतोय. हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम चॅनल काय करा बघा प्रत्येकाने या ठिकाणी जॉईन करा आणि ह्या टेलिग्रामवरती तुम्हाला ह्या प्रकारच्या ज्या नोट्स आहेत ह्या सर्व नोट्स त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तांत्रिक घटक जो आहे जो माझ्या विषयाचा आहे बघा 10 प्रश्न आहेत तुम्हाला त्याच्यावरती, तोही त्या ठिकाणी त्याही नोट्स तुम्हाला मी तिथं अपलोड केलेले आहेत कालच. त्याच्याबरोबर तुम्हाला काय करायचं बघा, हे टेलिग्राम चॅनल सर्वांना जॉईन करायचे, सर्वांनी जॉईन करा. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टा वापरत असाल 100%, कारण की आता थोडंसं आपण मॉडर्न जगामध्ये जगतोय. इन्स्टा वगैरे हे सोशल मीडिया आपल्याकडे आहेत. इन्स्टावरती काय करायचं बघा, एक तुम्हाला आपण ज्याला एक पेज आहे ज्या पेजचं नाव लक्षात ठेवा अमोल, ठीक आहे, .ANTARKAR, ठीक आहे, अमोल अंतरकर सर असं डायरेक्ट टाका, अमोल अंतरकर सर. कारण की माझ्या मते एक माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, बाकी काहीतरी टाईमपास रील्स पाहण्यापेक्षा पुढचे काही दिवस जोपर्यंत आपली परीक्षा होत नाही तोपर्यंत आपल्यासमोर 24 तास फक्त आपल्या अभ्यासाचंच वातावरण पाहिजे, बरोबर. बाकीचे रील्स आपण टाईमपास म्हणून बघतो, काहीतरी काय चला तर बोर होतं आहे मग इन्स्टाच्या रील्स बघत बसा. तो टाईमपास करण्यापेक्षा अशा एज्युकेशनल रील्स बघा जेणेकरून तुमचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. कधी कोणता प्रश्न तुम्हाला येईल त्याची आपण कल्पना करू शकत नाही आणि कधी कुठं आपण काय ऐकलेलं असतं किंवा काय वाचलेलं असतं किंवा काय पाहिलेलं असतं याचा उपयोग तुम्हाला कधी कोणत्या परीक्षेमध्ये होईल तेही आपण त्या ठिकाणी सांगू शकत नाही. त्यामुळं माझ्या मते जोपर्यंत तुम्हाला पोस्ट मिळत नाही तोपर्यंत आपला प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास हा आपल्या ध्येयाच्याच दिशेने पडला पाहिजे. तेवढी काय करा बघा प्रत्येकाने त्या ठिकाणी काळजी घ्या, ठीक आहे. तर आता इथं थांबतोय मी, आपण भेटू डायरेक्ट आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. आणि उद्या आपण काय करू बघा, मग तुमचे 2-2 विषय डायरेक्ट त्या ठिकाणी सुरुवात करूया. एक 40 मिनटं मी भूगोल घेईल आणि 40 मिनटं इतिहास घेईल, अशा प्रकारे आपण जाऊया. सोमवार म्हणजे आता आज मंगळवार आहे, मंगळवार ते शुक्रवारपर्यंत तुमचं इतिहास भूगोल चालेल.
शनिवार रविवार आपण काय करू बघा, तुमचा तांत्रिक घटक घेऊया. छोटासा पार्ट आहे माझ्याकडे, मोठा पार्ट नाही येतो, त्याचे जास्त कोणी काही टेन्शन घेऊ नका. ते जिम्मेदारी माझ्यावर सोडा. तुमचा तो घटक त्या ठिकाणी मी पूर्ण करून देतो. ठीक आहे. तर आता थांबूया, सर्वांची रजा घेतो. भेटू आपण डायरेक्ट उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.